स्पर्धेसाठी मोलाचा वेळ ह्या स्पर्धेला देत असताना आपण पाहिलं आणि त्यानंतर 2 पराभूत संघ आहेत आणि त्या पराभूत संघातील लढत आपल्या भेटीला येते. आमच्या सोबतीनं अजून आमचे एक साथी समालोचक आणि आगरी कॉमेंटेटर म्हणून त्यांची सध्याच्या घडीला एक पालघर जिल्ह्यामध्ये एक वेगळी चर्चा आहे. अर्थातच आयोजकांची रिक्वेस्ट आहे, मनीष घरत आमचे जवळचे मित्र आणि ते आता मायक्रोफोनवर जॉईंट होतील. मनीष सर, आपल्याला आयोजकांची रिक्वेस्ट आहे, एक मॅचसाठी आपण यायचं आहे. जसा सामना चालू होईल त्यावेळेला आमच्या सोबतीनं आयुष आणि मनीष सर हे जोडले जातील. चला, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू जे सर संघाचा मला वाटतं आहे इथे. मॅचला सुरुवात होते. संध्याकाळचं सत्र आणि आलेल्या संपूर्णतः मायबाप प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतो आहे एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL नारंगी बिग बॅश लीग 2026 सीझन 2 मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धाफक्यामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफक्यावर येत आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती आहे. लुजरची मॅच आहे. जो हरणार तो जाणार स्पर्धेबाहेर. स्पर्धेबाहेर गेले तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय तरंग मांगेला होता. अजून एक नारंगी गावाचा सुपुत्र. खऱ्या अर्थानं तरंगला प्रथमतः विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आणि त्यानंतर तरंगची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवितो. तरंग मंगेला नारंगी नगरीचा खऱ्या अर्थानं गोड गळ्याचा धनी म्हणून तरंग मंगेला ह्या व्यक्तीकडे पाहिलं जात आहे. तरंग, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहिला धक्का बसलाय रनआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सूरज जाधव पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती आहे. काय फ्लाइंग स्टार्ट केली आहे गोलंदाजीवरती. दुसरा षटक घेऊन येतोय केतनचा पहिला बॉल वाईड आला. तरी ते धावपलकामध्ये ऍड. केतन समोर, सूरज जाधव सज्ज होतोय. सिंगल रन घेतली आहे. एक धावा धावपलकामध्ये ऍड असताना 2 चेंडूचा एका चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावरती आहे. मोठा फटका मारलाय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन धावपलकामध्ये ऍड केली आहे. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. केतन समोर, सूरज जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. केतनचा नेक्स्ट बॉल सिंगल खेळलाय. वेगाने चेंडूवरती आले होते आणि सिंगल रन कंप्लीट. 3 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावपलकावरती. आता चौकारांची गरज आहे. डगआउट मध्ये विचार करताय चौकार यावे आणि दुसऱ्या डगआउट मध्ये विचार करताय विकेट यावे. काय येणार, कोण जिंकणार, कोण जाणार टॉप 12 मध्ये. लुजरची मॅच आहे. जो हरणार तो जाणार स्पर्धेबाहेर. चार चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावपलकावरती आहे. अजूनही एक चौकार नाही आलाय. मोठा फटका मारलाय. परफेक्ट गॅप शोधलाय आणि पाठवलाय सुद्धा सीमा रेषा पार. थँक्यू डीजे. कहाणी में ट्विस्ट आलाय. नो वरती चौकार. सूरज जाधवने
असे 5 धावा धावपलकामध्ये ऍड. नो आलाय, नो वरती चौकार आलाय आणि सूरजनी पाठवला चेंडूला सीमारेखा पार, चौकार. 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा धावपलकावरती आहे. सूरजच्या बॅट मधून एक चौकार आलाय, नो आलाय. पुढचा बॉल सिंगल खेळलाय. यावेळेस सुद्धा नो यावेळेस पण नो +1. असे 2 धावा धावपलकामध्ये ऍड. 16 धावा धावपलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरा षटक चालू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावपलकावरती आहे. काय अजून एक चौकार येणार. दीपेशच्या बॅट मधून अजून एक चौकार येणार का? नाही, सिंगल येणार. आता काय, आता शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती सिंगल, डबल, विकेट, नो, वाईड. काय येणार? शेवटचा बॉल आहे केतन. कशा प्रकारे हाताळणार आहे? सिंगल येणार. सिंगल आली आहे. सिंगल कंप्लीट. 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती आहे. ऐकूया डीजेला, त्यानंतर वेळा मैदानाच्या दिशेने. षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होते. यावेळी सिंगल रन. नक्कीच बॅटच्या रडारमध्ये नव्हता आणि त्या कारणास्तव ती सिंगल धाव धाफक्यामध्ये येत असताना आतापर्यंत धाफक्यावर 19 आहेत. सौरभ विश्वकर्मा आणि त्याच्या विपक्षात 2 खेळाडू आपण पाहतोय. सूरज आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दिप्तेचा आपण खेळ पाहिलाय. 19 धावा धाफक्यावर येत असताना 2 पराभूत संघ आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि 2 पराभूत संघातील ग्रुप डी तब्बल 24 संघांचा स्पर्धेमध्ये समावेश आणि ग्रुप डी मधून येथून पराभूत होणारा संघ खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेबाहेर असणार आहे. परंतु येथून जर का विजयी झालं तर आपल्यासाठी अजून एक संधी असणार आहे. अर्थात नवयुग 11 जयस्मृती अर्णाला आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण तो सामना खेळणार आणि त्यानंतर टॉप 12च्या दिशेनं कोणता संघ जाणार. परंतु आजच्या दिवसात टॉप 12च्या दिशेनं जाणारा पहिला संघ गुरुदत्त मनवेलपाडा क्रिकेट क्लबचा तो संघ आपण पाहतोय. एकतर्फा या अगोदरचा सामना आपण पाहिला होता. राहुल पुळेकरचा तो खेळ, सुशांत पाटीलचं ते षटक आणि त्या बळावर तो सामना थोडासा एकतर्फा आपण पाहिला. आतापर्यंत 21 धावा धाफक्यावर येत असताना 2 खेळाडू आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी सौरभ विश्वकर्मा आहे. पुन्हा एकदा यावेळेला चुकी आणि चुकी मैदानामध्ये होते. येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या झाली आहे ती 3 चेंडूचा खेळ झालाय. 25 धावा धावपलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 25 धावा धावपलकावरती आहे. मोठा फटका मारलाय. यावेळी सुद्धा पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. आणि खऱ्या अर्थानं डुलतायत आता प्रत्येकाचे चेहरे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर डगआउट मधून आता SSP एकनिष्ठ बोईंग संघाच्या ते स्मित हास्य आहे. बॅक टू बॅक अजून एक येतोय चौकार आणि यावेळेला अक्षरशः मैदानामध्ये दिप्तेश दहाडतोय. चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. धाफक्यावर 29
29 धावा धापकावर येतात. लोअर फुलटचचा चेंडू यावेळेला पाहिला, न्याहाळला आणि 2 खेळाडूंना सोडून दिला. येतोय चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. दीप्तेशच्या खेळाला लागतोय पूर्णविराम, परंतु अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये आपण त्याचा पाहिलात. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो चालाय त्याचा दिवाना. Yes, 29 धावा धापकावर न्यू बॅटर वरुण आहे, परंतु वरुण यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला उभा असणार आहे. सूरज आता स्ट्राईक एंडला उभा आहे. उंच दगडा ताकदवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नितीश आहे आणि त्याच्या विपक्षात सूरज. यंदाच्या हंगामामध्ये झालेल्या त्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं सूरजचा आपण तो खेळ पाहिलाय. यावेळेला पहिला चेंडू बॅफुटला येऊन हलक्या हातानं पुश केला जातो. म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जातं. यावेळी त्या प्रकारचा आपण फुटवर्क पाहिला. अगदी हलक्या हातानं पुश केला जातो. बॅफुट लावून सिंगल धाव धापकामध्ये आतापर्यंत 30 धावा धापकावर येत आहे. यावेळेला पुन्हा एकदा पाहिला, न्याहाळला, सोडून दिला आणि येतोय चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धापकामध्ये येते. आयुष अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड. दीप्तेशने चांगली खेळी, 2 चौकार त्याच्या नावी. तो यावेळेस डगआउट मध्ये आहे. यावेळेस काय सिंगल रन कंप्लीट. कीपर करणं झाली चुकी आणि चुकीमध्ये सिंगल रन कंप्लीट. सिंगल रन कंप्लीट. आता सूरजच्या बॅटमधून चौकार येणार का? सूरजच्या बॅटमधून चौकार येणार, सिंगल येणार, काय येणार? सूरज समोर, नितीश सज्ज होतोय. मोठा फटका मारलाय, चेंडूला अडवलाय, रनआउटची संधी. यावेळेस काय मिसफिल्ड. 2 धावा धावपलकामध्ये ऍड. अशी चुकी केली तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार. 2दा चुकी, 1दा हातातून चेंडू निसटला. यावेळी सुद्धा हातातून चेंडू निसटला. नक्कीच आयुषनं चांगला उल्लेख केला. येथून चुकी होणार तर खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेबाहेर जावं लागेल. डुआ डायची सिच्युएशन आहे आणि त्यावेळेला अशा प्रकारची चुकी खऱ्या अर्थाने ह्या डोकेदुखी ठरणार आहेत. यष्टी रक्षकाची तितकीशी साथ मिळत नाही आणि त्या कारणास्तव 34 धावा आतापर्यंत धापकावर येतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटस. सौरभ विश्वकर्मा, क्या बात है. अफलातून संघाचा मोरके आहे, संघाचा कर्णधार आहे, संघाचा सर्व आहे आणि सौरभ विश्वकर्मा तो एकाकी झुंज देत असताना यावेळेला त्या प्रकारचा पण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. स्वतःला पूर्णतः झोकून दिलं होतं. 35 धावा आतापर्यंत धापकावर येत आहेत. वरुण आहे दुसरीकडून. वरुण देखील त्या प्रकारचा सातत्यानं वरुणचा आपण तो खेळ पाहिलाय, परंतु पहिला चेंडू यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धावा, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि त्या कारणास्तव आता नितीशचं ते डोकेदुखी ठरते. अतिरिक्त धावेने धापकावर आतापर्यंत 36 धावा धापकावर येत असताना यावेळेला चांगल्यारित्या फील्ड केला जातोय. राजू आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे, वेल एक्सपिरियन्स आणि त्यानं चांगल्यारित्या फील्ड करत असताना 37 धावा आतापर्यंत धापकावर येत आहेत. 37 धावा धावपलकावरती आहे. आता काय चौकार येणार का? शेवटचा बॉल, खूप चांगली फिल्डिंग, चेंडूला अडवला, रनआउटची संधी, गडी बाद. पहिला इनिंगचा खेळ होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 37 झाले. 38चा टार्गेट सेट केला गेले. नारंगी गावामध्ये हे बाग गाई लावीला गुलाबाचा. नारंगी गावामध्ये हे बाग गाई लावीला गुलाबाचा.
सर थँक्यू. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहात, ऐकत आहात. आलेल्या सर्व क्रीडा रसिक मान्यवर पाहुण्यांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच विवेक पाटील सर, गंभीर पाटील सर, त्यांचं हार्दिक स्वागत. आमच्या टीमची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन, आमचे दोन्ही कॅमेरामॅन कार्तिक मांगेला, जयेश मांगेला यांचे हार्दिक स्वागत. आमचे ऑपरेटर नयन तळेकर यांचे हार्दिक स्वागत. आमचे साथी समालोचक मृदुल मेहर सर यांचं हार्दिक स्वागत. आयुष यांचं हार्दिक स्वागत. आमचे ऑफलाईन स्कोरर हितांशु यांचं हार्दिक स्वागत. आमचे ऑनलाईन स्कोरर DBN नेटवर्क हर्षल यांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. या नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं मॅचमध्ये इक्वेशन आमच्या मुख्य समोर आपण पाहिलं होतं. 38 टार्गेट सेट केलंय. खूप चांगली बॅटिंग केली होती SSP कनिष्ठ बॉलिंग्स या संघाने. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. चला लगेच घाई कर, इतका वेळ नका घेऊ. SSP कनिष्ठ बॉलिंग्स आपण भरपूर वेळ घेतलाय, इतका वेळ नका घेऊ प्लीज. चला ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लेट्स सी मॅचला होणार आहे सुरुवात आणि आयुष यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आलाय वाईट, पहिला चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड. वाईट आलाय, वाईटनी एक रन झालाय. सौरभ विश्वकर्मा यावेळी मिसफिल्ड बॅकअप सुद्धा चांगला आणि सिंगल रन कंप्लीट. एक चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती आहे. 2 धावा धावपलकावरती आहे. दीप्तेशने पहिला चेंडू वाईड हाताळला. मोठा फटका मारलाय. मिसफिल्ड. ओ खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप होता, बॅकअप जवळ. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे मिसफिल्ड झाल्यानंतर जवळ चेंडू जात होता. सीमारेखा पार बॅकअपनी चेंडूला अडवला आणि सिंगल रन कंप्लीट. चांगला बॅकअप, खूप चांगला बॅकअप. जबल पास होऊन हलुवार पद्धतीने चेंडू बाउंड्री लाईनला जात होता. ओ डाऊन द ग्राउंड 6 कडक स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. यस डीजे टाकू थांबवतोय. समाजसेवक हितेश महेश पाटील साहेब, ठाकूर साहेब आणि त्यानंतर प्रशांत गजानन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत साहेब या नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. पहा विकेट आले. आणखीन एक विकेट नव्हे तर पहिली विकेट आले. पलटवार, फार मोठा पलटवार केला आणि सौरभला मैदान सोडावं लागलंय. पहिला धक्का टीम JSR 11 या संघाला गॉन. मान देऊनी गणपती बाप्पाला सारे जमले क्रिकेट वीर. माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद हाय नारंगी वाल्यांवर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अंकित कीपरकडनं झाली आहे चुकी. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. डॉटला सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. मोठ्या विकेटचं पतन झालंय. सौरभ विश्वकर्मा बॅक टू द पवेलियन आहे. सौरभ विश्वकर्मा एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. तो आता बॅक टू द पवेलियन आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावपलकावरती. मोठा फटका मारलाय. यावेळी पाठवलाय सुद्धा. सीमारेषा पार. चौकार. फटका पहा. वेट अँड वॉच. चेंडूला गॅप मधून पाठवलं. बरोबर गॅप शोधला कव्हरला आणि हा कव्हरला येत असताना शानदार दमदार स्ट्रोक. भरपूर बॅकफुटला गेले होते. बॅट स्विंगला भरपूर ताकद लावली होती आणि ती ताकदीला झोकवून देत असताना चौकाराला पहा. पहिल्या षटकामध्ये इतकं काही घडलंय. 38चा पाठलाग करतायत. विकेट आले, सिंगल आल्या, 2 महत्वाच्या बाउंड्रीज सुद्धा आल्या होत्या आणि अखेरकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा धावपलकावरती आहेत. मॅचमध्ये इक्वेशन येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज
या मॅचमध्ये इक्वेशन राहिले. पाहूया आता या इक्वेशनचा पाठलाग करत असताना कशा प्रकारची बॅटिंग करणार आहेत, किती धाबा बनणार आहेत, मॅचला कोण वाचवणार आहेत, मोमेंटम कोणाच्या बाजूने जाणार आहे, दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज सूरज आल्यात. सूरज जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. सूरज जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सूरज समोर अंकित, यावेळी खूप चांगले फिल्डिंग, बॅकअप होता, बॅकअपने अडवला चेंडूला. सिंगल रन कंप्लीट. जवळ जवळ जाधवचा चेंडू सीमारेखा पार आणि बॅकअपला बॅकअप दिला आणि खूप चांगली फिल्डिंग. पहा चर्चा करतात, वेळ घेतला जातोय, फिल्डिंग मध्ये सुद्धा बदल केला जातोय. दोन गोष्टी समांतर आहेत. आतापर्यंत 38चा पाठलाग आहे आणि या 38च्या पाठलागमध्ये 13वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. जमेची बाजू काय आहे? मनीषच्या विकेट नंतर, सौरभच्या विकेट नंतर दबाव नाहीये. ही सर्वात जमेची बाजू राहिली. कट केलंय, पॉवरफुल कट आणि चेंडूला पाठवलंय. सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 14 धाबा दाखल करतात. पहा आयुष, यामधून एक मोमेंटम आहे. तुम्ही 38 धाबांचा पाठलाग करतायत, त्याचमधून एक महत्वाचं विकेट आले. 14 धाबा दाखल करतात. मोमेंटम कोणाच्या बाजूने आहे कळायला मार्ग नाहीये, परंतु खूप चांगली सुरुवात आतापर्यंत बॅटिंग करत असताना झाली. ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू गॅपमधून पॉवरफुल स्ट्रोक, वेट अँड वॉच आणि त्यानंतरचा हा क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेच्या पार. आणखीन एक शानदार दमदार स्ट्रोक. 4 धाबा. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय पहा फुल फेस ऑफ द बॅट. बॅट स्विंगला ताकद, फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय. आउटफील्ड फार वेगाने होती आणि आउटफील्ड वेगाने असल्या कारणानं चेंडू लवकर बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. 4 धाबा आल्यात. 18 धाबा दाखल करतेत. धाबा थांबत नाहीयेत, धाबा वेगाने येतात. मोमेंटम थोडासा JSRच्या बाजूने आहे. JSRच्या बाजूने आहे. अंकितच्या बॅट मधून चौकाला आलाय. मनीष झा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज जाधवला खूप चांगली बॉलिंग करावी लागेल. जर फायनल पर्यंत पोचावं लागेल तर सूरज जाधव समोर मनीष झा सज्ज होतोय. सूरज जाधवचा नेक्स्ट बॉल टॅप केलाय. यावेळेस काय रनआउटची संधी. मोठ्या विकेटचा पतन. मनीष झाला, मैदान सोडावं लागतंय. गॉन. नारिंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे. आपण मुख्य मंचावर पाहतो आमचे दोन्ही मान्यवर पाहुणे, समाजसेवक हितेश महेश ठाकूर साहेब आणि त्याच्या सोबतीनं प्रशांत गजानन पाटील साहेब. या दोघांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण वळणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी काय आहे? मॅचची कहाणी आहे की मनीषची विकेट आली आणि मनीषच्या विकेट नंतर गोविंद मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोविंद आल्यात परंतु विकेट आले. पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना थोडंसं कमबॅककडे वळतायत SSP कनिष्ठ बॉलिंग. ओ नो बॉल. नो प्लस षटकार आलाय म्हणजे फक्त नो बॉलचे रन्स असणार आहे. काही सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम बॉल. नो बॉल. पुढचा बॉल रेडी आहे. शेवटचा बॉल, कडक स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग. सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहे 21 धाबा. काही सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. येस, थँक्यू. आणि मुख्य मंचाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय प्रशांत पाटील साहेब आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते आलेले मान्यवर अर्थातच आदरणीय सन्माननीय हितेश महेश ठाकूर साहेब आणि यांचा मुख्य मंचावर आपण हा स्वागत सन्मान करतोय. ही मायेची उपदार देणारी शाळा आणि त्यानंतर ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन ज्यावर आपण पाहतोय त्या सन्मान चिन्हावर आम्हा आगरी कोळी लोकांची कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेचा तो फोटोज आणि आकर्षित करणारे ते हे सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मुख्य मंचावर आपण पाहतोय. हितेश ठाकूर साहेब आणि त्यांचा हा सत्कार केला जातोय.
धन्यवाद साहेब, आपण आपल्या मुळाचा वेळ ह्या स्पर्धेला दिलात. संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने वळतोय, मॅचच्या दिशेने. आता चौकारची गरज आहे. 11 चेंडू 16 धावींची गरज. 11 चेंडू 16 धावींची गरज. कोण जिंकणार? जयसारखी SSP एकनिष्ठ बोळींज. मोठा फटका मारलाय नाही. सिंगल रन आली आहे. सिंगल रन आली आहे. सिंगल रन आली आणि सिंगल रन कंप्लीट. मॅच मध्ये क्वेश्चन सुद्धा पाहणार आहोत. पुढचा बॉल लेट कट आणि लेट कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल या बॉली मात्र कंप्लीट झाले. मॅच मध्ये इक्वेशन काय आहे? धाबा किती बनल्यात? मॅच मध्ये इक्वेशन 9 बॉल 14 धाब्यांची गरज. एक मोठा ब्लास्ट या मॅचला अजून जवळ आणेल आणि तो जवळ येत असताना किती धाबांचा फासला येणार आहे? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. ये होईना बाद. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. पलटवार करतायत आणि पलटवारकडे जाणं गरजेचं आहे. 8-14चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. डाऊन द ग्राउंड कडक स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलंय. येस, चेक केलं जाणार आहे. ज्यावेळी चेंडू पडला त्यावेळी एक्झॅक्टली पाय कुठे होता चेक केलं जाणार आहे. त्या अगोदर डाऊन द ग्राउंडचा फटका पा चेक केलं जाते. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एकदम बारकाईने पाहतात. सो क्लोज कॉल आहे कारण मॅच सुद्धा तितकीच क्लोज आहे. येस, इट इज अ नो बॉल. ह्यूज मिस्टेक. मोमेंटम तुमच्या बाजूने होता. SSP एकनिष्ठ बॉलिंगच्या बाजूने होता. आता या चौकाराने मोमेंटम जय श्रीरामच्या बाजूने गेला. मॅच मध्ये इक्वेशन 8 चेंडू 9 धाब्यांची गरज. 1चा फासला. त्या अगोदर चर्चा झाली होती एक मोठा ब्लास्टने 2 धाब्यांचा फासला होईल. आता 1चा झालाय. समोर टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना फेकी झाले. फलंदाज येस, बाद. गोविंद बाद. मोठा धक्का टीम जय श्रीराम या संघाला. पलटवार. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आहे हो एक नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब. थँक्यू. विकेट आले. कहाणी में बडा ट्विस्ट, मोठा ट्विस्ट. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला ड्राईव्ह केलं चेंडूला फेकी झाले. सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाले. आता जे काय आहे ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये घडणार आहे. शेवटचे आणि अंतिम षटकामध्ये इक्वेशन बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज. स्टॉल लावलाय. स्टॉल मध्ये मोजोटो, वेफल्स आणि पेरू चटपटा. ओके, डोंगरपाड्यावरून गाडी डायरेक्टली नारंगीमध्ये आले. राईट, डोंगरपाड्यामध्ये अगोदर यांना पाहिलं होतं. खूप चांगलं प्रतिसाद यांचा सुद्धा आम्हाला मिळाला होता. ज्यूस वगैरे आमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम सुद्धा यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. स्टॉल आहे. स्टॉलमध्ये जाऊन तुम्ही या सर्व गोष्टीचा आनंद लुटू शकता, घेऊ शकता. पहिला बॉल वाईट बॉल. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. महेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पुढचा बॉल. हो, मोठा फटका मारायचा होता परत शेवटच्या आणि अंतिम क्षणाला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले. सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये इक्वेशन येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज. 5 चेंडू 6 धाव्यांची गरज. कोण जिंकणार? जय सर की SSP एकनिष्ठ बॉलिंग. यावेळेस काय? यावेळेस मोठा फटका मारायचा होता. सिंगल रन आली आहे. बॅटीचा एज लागला आणि सिंगल रन आली आहे. नाही, या बिल्डिंग काय नाही फार मोठं जीवदान मिळालं असं समजलं तर काही हरकत नाहीये. कारण हा फटका डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा जाऊ शकला असता. फटक्याला खूप चांगली फिल्डिंग, कडक फिल्डिंग. सिंगल कंप्लीट. एक धाव किती महत्वाची आहे. एक रन किती महत्वाची आहे. एक डॉट बॉल किती महत्वाचा आहे. एक चौकार किती महत्वाचा आहे. एक विकेट किती महत्वाची आहे. मोमेंटम कोणाच्या बाजूने. या सर्व गोष्टी आता एकत्रित कराव्या लागणार आहेत. पुढचा बॉल. 3 चेंडू 4 धाब्यांची गरज. टॅप केलं चेंडूला आणि टॅप केल्यानंतर सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच. मॅच होती कुठे, मॅच बनली कुठे. 38 धाबांचा पाठलागसाठी जो काही संघर्ष आतापर्यंत
जय श्रीराम आणि SSP एकनिष्ठ बॉलिंगच्या संघाने केलाय. ओ कहाणी मे ट्विस्ट, प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येतोय डॉट बॉल. पहा हलकीशी फ्लाईट, मागचा पाय वाकवला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, त्या कारणानं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. यस पंच चेक केलं जाणार आहे. स्टंपिंग ओके, स्टंपिंग चेक केलं जाणार आहे. जीवदानी माऊली फुलपाडा जॉन्टी आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. आयोजकांचा कॉल आहे. या जॉन्टी आपलं हार्दिक स्वागत या नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. यस पंच गंभीर सर नॉट आउट. ओ एक चेंडू 3 धाब्यांची गरज. अंकित हिरो बनण्याची संधी आहे. पाहूया ऑन साइडला समोर डाऊन टू ग्राउंड. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय धावांचा बचाव केलाय. फक्त एका धाब्याचा फासला होता. ज्यावेळेला 8 चेंडूमध्ये 9 धाब्यांची गरज होती आणि जो काय पलटवार केला तो पलटवार नव्हे, तो शानदार पलटवार होता. ती कमिटमेंट होती आणि ते कमिटमेंट पार करत असताना